प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही निरोगी आहात का? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंदी राहायला हवे. तुम्हाला दुःख, भीती किंवा चिंता वाटू नये. येशू तुमच्या सोबत आहेत ना, ते तुमची काळजी घेतील. पण तुम्हालाही काहीतरी करावं लागेल. जर तुम्ही प्रभूकडे काही मागितले असेल तर ते मिळेपर्यंत तुम्ही संयमाने वाट पाहिली पाहिजे. प्रभू म्हणतात, स्तोत्रसंहिता 37 वचन 7 बघा. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. तो तुम्हाला सांगतो, मुला मुली, तू प्रार्थना केली आहेस, पण आता तू निराश झाला आहेस कारण काहीच घडले नाही. तुला वाट पाहिली पाहिजे. त्या विषयात योग्य वेळी चमत्कार होईल. तुला असं म्हणू नये की प्रभूने माझी प्रार्थना ऐकली नाही. त्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे, पण तो योग्य वेळेची वाट पाहतो आहे. जर तू संयमाने वाट पाहू शकला तर तुला ते मिळेल. प्रभूमध्ये स्वस्थ राहा. अब्राहमकडे पहा, त्याने प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी 25 वर्षे वाट पाहिली. दरम्यान त्याला निराशा, समस्या आणि त्रास सहन करावे लागले. पण 25 वर्षांनंतर त्याला आशीर्वाद मिळाल्यावर त्याला कसं वाटलं असेल? जो आशीर्वाद दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळतो तो अत्यंत आनंदाचा कारण ठरतो. म्हणून तुम्ही ही वाट पहा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली आहे त्यात नक्कीच चमत्कार होईल. तुम्ही ते मिळवणार आहात. प्रभू उशीर करणार नाहीत. चमत्कार योग्य वेळी होईल. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्याबद्दल काळजी करू नका. फक्त एवढंच म्हणा, प्रभू, मी संयमाने वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी हे कराल. लवकरच चमत्कार होईल. प्रभू, ही मुलं तुमच्यासाठी संयमाने वाट पाहत आहेत. ते संयमाने वाट पाहत आहेत. ते प्रार्थनेत वाट पाहत आहेत. ज्या विषयासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे त्यात चमत्कार करा आणि त्यांना आनंदित करा. हा चमत्कार आजच करा. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.